डिलिव्हर करण्याची कव्वालीची कुवत या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव या ऐतिहासिक दापोलीच्या मैदानाच्या यावेळेस मात्र टप्प्यात आलाय. हाय हाय आय हँडसम चेंडूला मात्र डिपॉझिट केलं डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिजन मध्ये. सीमारेषा पार येतो ब्रँडेड खडखडीत असा षटकार. कॅश 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी. कारण बघितलं ना यावेळेस मात्र किरण पवारचा चेंडू आपल्या टप्प्यात होता आणि टप्प्यात आलेला प्रत्येक चेंडूचा मात्र करेक्ट कार्यक्रम या ठिकाणी दोन्ही फलंदाजांकडून सातत्यरित्या केला गेलाय. समोर डाव देखील मोठा असलेला परंतु आमचे इरादे देखील तितकेच मोठे आहेत हे मैदानाच्या दाखवून दिलं जातं. पुन्हा एकदा किरण पवार हे बॅटल बघण्यासारखं असताना यावेळेस मात्र फुल सक्सेसफुल ब्युटिफुल डिलाइटफुल चेंडूला मात्र गुल केलाय सीमारेषा पार. अफलातून डोक्याची स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळते. समोरचं नाव तितकं मोठं आहे ना त्याच्यावरती आक्रमण देखील तितकंच मोठं केलं जात आहे. प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज 500 रुपयाचं असणार. आतापर्यंत आमच्या गुणलेखकांची एका बाजूला धावांची बेरीज चालू आहे त्यासोबतच खेळाडूंना मिळालेल्या कॅश प्राइजची देखील बेरीज केली जाते. ही स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांचा स्वाभिमान अभिमान आहे आणि त्याच मोठ्या स्पर्धेमध्ये आज आपल्याला संपूर्ण भारतातून नामी गावी क्रिकेटरची भर आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातील एक मोठं नाव किरण पवार. परंतु याच गोलंदाजावरती मात्र कर्नाटकातून आलेला जयराम मात्र अक्षरशः बरसताना पाहायला मिळतोय. अफलातून दर्जाची फलंदाजी. एका बाजूला जयराम आहे तर दुसऱ्या बाजूला देखील पॉकेट साईज डायनामाइट अमोल पालकर आपल्या फळीची तळफ मात्र मैदानाच्या दाखवताना पाहायला मिळतोय. करण पवार आपण जर बघितलं तर टेनिस बॉल क्रिकेटचे एक मोठे नाव आहे परंतु क्रिकेटच्या पटलावरती आपण बघितलं तर कालच्या इतिहासावरती आजचा दिवस कधी क्रिकेटच्या मैदानात खेळताना आपण यावेळेस मात्र हाय हाय हँडसम तोच इलाका त्याच्याहून मोठा धमाका मात्र या वेळेस केला जातोय. काऊ कॉर्नरच्या इलाक्यामध्ये चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. ब्रँडेड खडखडीत उत्तुंग असा षटकार. आपण जर बघितलं तर हॅट्रिक ऑफ सिक्सेस या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता मात्र या षटकामध्ये 18 धावा आल्यात परंतु स्वतःच्या खात्यावरती आतापर्यंत 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा केलाय. पाहून दिलाय टप्प्यात आला. यावेळेस मात्र हाय हँडसम चेंडूला यावेळेस भिरकावून दिलाय सीमारेषा पार. ब्रँडेड खडखडीत असा षटकार. 4 चेंडू आणि 4 षटकार निश्चितच यावेळेस बनावं लागेल. श्री हनुमते शहरामध्ये दिलाय दालफ्रायचा तडका. दापोलीच्या ऐतिहासिक मैदानावरती चमकतोय कर्नाटकचा लढका आणि या लढक्याची हवा जर आपण बघितली ना आतापर्यंत शेवटचा अंतिम चेंडूचा तोराड मैदानाच्या शिल्लक आहे. किरण पवारांवरती जयराम नावाचं वादळ मैदानाच्या आत अक्षरशः बरसताना पाहायला मिळाले. टप्प्यात आलेला प्रत्येक चेंडूचा कनेक्ट कार्यक्रम. 4 चेंडू लगातार 4 षटकार. शेवटचा चेंडू किरण पवार थोडीशी यंत्रणा करतात आतापर्यंत की महागडे षटक जर आपण बघितलं धावफलकावरती धावा लागल्यात त्या 58 धावसंख्येपर्यंत मजल वाढण्यात आली आहे. किरण पवार कुठला चेंडू मैदानाच्या डिलिव्हर करणारे एक नाव मोठं आहे परंतु तशा पद्धतीची कामगिरी आतापर्यंत त्यांच्याकडून करण्यात अपयश आलं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इलाका कुणाचाही असला तरी धमाका मात्र जयराम 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 रिमेंबर द नेम या ठिकाणी चेंडूला मात्र सीमारेषा पार. राम राम या ठिकाणी ठोकला गेलाय. अफलातून दर्जाची फलंदाजी. आक्रमण कशाला म्हणतात ना तेच मात्र या ठिकाणी दाखवलं गेलंय. आपण जर बघितलं 5 चेंडू 5 लगातार षटकार या ठिकाणी ठोकले गेलेत. निश्चितच जर या सामन्याचा आस्वाद बाहुबली सुमित ढेके जर बघत असतील ना तर या फलंदाजी बघून देखील त्याला देखील या फलंदाजाचा सार्थ अभिमान वाटेल. नुकत्याच झालेला मोठ्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम बाहुबली सुमित ढेके यांच्या नावावरती आहे परंतु तो विक्रम मात्र या ठिकाणी हुकला गेला. प्रतीक राठोड यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज जयराम यांच्या रामराम षटकारासाठी या ठिकाणी आलाय. अमर राठोडकडनं 500 रुपये. पुन्हा एकदा
बक्षिसांची कैरात आपल्याला नेहमीच या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज देखील मोठा आहे. कर्नाटकातून या दापोलीच्या मैदानावरती हा आकार आपण जर बघितलं तर 12 चेंडून वरती 42 धावांच्या वादळी खेळीमध्ये आतापर्यंत त्यांनी साकारली आहे. श्रीकांत राठोड यांच्याकडून देखील या 5 चेंडूंवरती 5 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. निश्चितच अमर राठोड यांच्याकडून देखील कॅश प्राइज आलाय. जयराम याच्याकडून सांगितलं जातं तुम्ही देत जा मी घेत जातो.